पाणिनीनी बुकिंग एजंटच्या ऑफिसला फोन लावला. त्याचं ऑफिस विमानतळाला लागून होतं. हॅलो, हां, मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन बोलतो आहे. आज संध्याकाळच्या 6:27च्या देवनारला जाणाऱ्या विमानाची मला 2 तिकीटं हवी आहेत. हां, एक माझ्या नावानी आणि एक प्रचिती पारसनीस या नावानी. दोन्ही तिकीटं आम्ही तिथनंच ताब्यात घेऊ. माझं तिकीट मी घेईन आणि तिचं ती वेगळं घेईल. आणि हां, तुमच्या बँकेच्या खात्यात मी लगेच रक्कम जमा करतो आहे. पाणिनी म्हणाला. त्यांनी लगेच रक्कम भरली आणि बुकिंग एजंटला फोन करून तसं कळवलं. आणि प्रचितीला म्हणाला, प्रचिती, तुला सांगितल्याप्रमाणे टॅक्सी बदलून तू आधी एजंटच्या ऑफिसात जा, तिकीट घे आणि विमानात चढ. मी नंतर येऊन तुला भेटीन. इथून चेकआउट होताना तुझी सुटकेस माझ्याबरोबर असेल. काहीही झालं तरी पैशांची बॅग जप, ती गेली की तू संपली. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी तिला बुकिंग एजंटचा पत्ता दिला. मला जाणीव आहे त्याची. देवनारवरनं मीच आणली आहे ना इथपर्यंत. शेवटी असं आहे पटवर्धन, कुणाला माहिती हो त्यात किती पैसे आहेत, नाही का? एव्हाना बऱ्याच जणांना माहिती झालं असेल ते. आणि शेवटची सूचना, प्रचिती, विमानात जेवढं लवकर बसता येईल तेवढं बस. आणि विमानतळावर गेल्यापासून इतरांच्या नजरेत भरेल असं वागू नकोस. हां, चल निघूया. प्रचितीला सूचना देऊन पाणिनी 767 नंबरच्या खोलीत आला. समिधानी त्याला विचारलं, कितपत संकटात आहे सर ही पोरगी? नाही, संकटात नाही आहे अगदी, पण इथे येईपर्यंत तिने स्वतःचा खूप माग सोडलाय मागे. ती इथे आल्यापासूनच मला जरा बेचैन वाटायला लागलं आहे. पाणिनी म्हणाला. तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. पोलीस किंवा हॉटेलचा सुरक्षा रक्षक असेल असं मला वाटतंय, कारण कोणीतरी अधिकारानं वाजवतंय दार. पाणिनी म्हणाला, तो विवस्वान असू शकतो. नाही नाही, पोलीस असायची शक्यता जास्त आहे. अरे दार उघडाय, पोलीस आहे आम्ही, बाहेरनं आवाज आला. शक्य होईल तेवढं बोलायचं काम मी करतो. हां, पाणिनी समिधाला म्हणाला आणि दार उघडलं. दारात साध्या वेशातले 2 पोलीस उभे होते. त्यांनी पाणिनी पटवर्धनला ओळखलं. अरे तुम्ही इथं काय करताय? माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही काय करताय इथे? कसे बाहेर बोलण्यापेक्षा आत बोलू ना, त्यातला एक म्हणाला. आणि कोणाच्या परवानगीची वाट न बघता ते आत घुसले. आत येता येता त्यांनी आपलं ओळखपत्र दाखवलं. त्यांची नजर समिधाकडे गेली. हां, बरोबर आहे. उंची 5'2", वय 22, वजन साधारण 50 किलो, काळे केस आणि स्मार्ट. त्यातल्या एकानं कागदावरचं वर्णन वाचलं आणि दुसऱ्याने समिधाकडे बघत मान डोलावली. आम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? विचारा की, पाणिनी म्हणाला. तुझं नाव प्रचिती पारसनीस आहे का? तिच्याकडे बघून एका पोलिसानं विचारलं. हे बघा, त्याआधी तुम्ही मला सांगा की तुम्ही इथे का आलाय? पाणिनीनी विचारलं. तुला ते सांगायची गरज नाही. नाही, मला नाही आहे, पण हिला ते सांगायची गरज आहे ना. तुम्हाला ती कुठल्या गुन्ह्यात गुंतली असायचा संशय आहे का? हे बघा, देवनारच्या पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही काय माहिती घेतोय. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे मला. तुम्हाला ती कुठल्या गुन्ह्यात गुंतली असायचा संशय आहे? नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही आहे. मग देवनारच्या पोलिसांना तसा संशय आहे? आम्हाला कसं कळणार त्यांच्या मनात काय येते? तुम्ही देवनारच्या पोलिसांच्या वतीने आला असाल इथे आणि देवनारच्या पोलिसांना हिच्याबद्दल संशय आहे किंवा नाही हे तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही तिला तिच्या वैधानिक अधिकाराबद्दल माहिती दिली पाहिजे. जणू काय तिला ते अधिकार माहीतच नाहीत. ते बघा, ते तुम्ही कोर्टाला सांगा. ठीक आहे, ठीक आहे, पोलीस सांभाळून घेत म्हणाला. हे बघा मिस, आम्ही कुठलेही आरोप करत नाही आहोत, हां, किंवा तुम्हाला अटक पण करायला आलेलो नाही आहे. आम्ही फक्त काही प्रश्न विचारणार आहोत. उत्तरं न देता गप्प बसायचा हक्क तुम्हाला आहे. तसंच
तुम्हाला वकील नेमायचा असेल तर तोही तुम्ही नेमू शकता, किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही सुद्धा तुमच्यासाठी ते करू. पण आमच्या प्रश्नाला उत्तर दिलं तर त्याचा वापर आम्ही तुमच्या विरुद्ध करू शकतो, हे लक्षात ठेवा. आता सांगा, वकील नेमायचे आहे का तुम्हाला? समिधा काहीतरी बोलणार एवढ्यात पाणिनी म्हणाला, मीच तिचा वकील आहे. बर, मिस पारसनीस, मला सांगा तुम्ही इथं कशासाठी आलाय? एका व्यावसायिक कामासाठी आली आहे ही बाई इथे. एका दशम अर्वाचीन कंपनी, म्हणजे देवनारमध्ये जिथं तुम्ही काम करता तिथं कंपनीच्या लॉकरमध्ये मोठी रोकड ठेवली होती, याची तुम्हाला काय कल्पना आहे? काही बोलायचं नाही, पाणिनी म्हणाला. 1 मिनिट पटवर्धन, तुम्ही राव विनाकारण या मुलीला अडचणीत आणताय. आम्ही फक्त रुटीन माहिती घेतोय. का? पाणिनीने विचारलं. अहो, देवनार पोलिसांसाठी. का? तिथे काही गुन्हा घडलाय? आम्हाला माहिती नाही हो, आणि देवनार पोलिसांनाही खात्री नाही आहे. तर मग पूर्ण परिस्थितीचं आकलन होईपर्यंत माझी आशील काहीही माहिती देणार नाही. तुमच्या या अशा वागण्यामुळं आम्हाला देवनार पोलिसांना सांगायला लागन का मोठ्या रकमेची अफरातफर किंवा अपहार झाल्याची शक्यता वाटते म्हणून. खरंच का काय? किती रक्कम आहे? आता ते ऑडिट पूर्ण व्हायचंय, पण साधारण 20 लाख रुपयाची रक्कम असणार आहे. काय? पाणिनी ओरडलाच. अहो, एखाद्या कंपनीत एवढी मोठी रक्कम म्हणजे फार मोठी आहे ही. हे बघा, यापेक्षा सुद्धा मोठ्या रकमेचे अपहार झालेत काही ठिकाणी, आणि देवनारच्या पोलिसांना माझ्या आशिलाचा संशय येतोय. हे बघा, मी अजून तरी तसा काय आरोप नाही केलेला. आम्हाला बऱ्याच गोष्टीचा उलगडा करून घ्यायचा आहे पारसनीसकडनं. या कंपनीत कॅश ठेवायची पद्धत काय आहे, तिजोरी उघडायचे अधिकार कसे आहेत, या रकमेचे हिशोब कसे ठेवले जातात, मुख्य म्हणजे एवढी मोठी रोकड कंपनीला लागतीच का, तिजोरीच्या कोड नंबरची माहिती कोणाकोणाला असती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीतरी आधी तपासल्याशिवाय रोख रकमेत खोट आल्याचं कंपनीला समजलं कसं? बरेच दिवस घडतंय का हे? पाणिनीने विचारलं. नाही, आम्हाला काय माहिती नाही, त्यासाठी तर आम्हाला प्रश्न विचारावे लागतात ना. माझ्या आशिलाने हा अपहार केला असेल असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, झालेल्या अपहाराशी तुमच्या आशिलाचा संबंध आहे हे दर्शवणारा पुरावा आत्ता तरी नाही आहे, पण याचा अर्थ असाही नाही का तिला ते करणं अशक्य होतं असा पुरावा आम्हाला मिळाला आहे. छान छान. या सगळ्याचा अर्थ असाच आहे मित्रांनो, की माझ्या आशिलाला वकील नेमणं आवश्यक आहे. ते आम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला. मग मी तिचा वकील म्हणून तिला सल्ला देतो की तुमच्या कोणत्याही प्रश्नांची तिने उत्तरं देऊ नयेत. म्हणजे हिशोब ठेवायची पद्धत, कंपनीच्या धंद्याचं स्वरूप याबद्दल सुद्धा नाही. नाही. ती कोण आहे याबद्दल सुद्धा नाही. हे असा असहकार बरोबर नाही पटवर्धन. देवनारच्या पोलिसांना एवढा सविस्तर तपशील अपहाराबद्दल माहिती कसा झाला? म्हणजे ज्या आधारे तुम्हा दोघांना त्यांनी पाठवलं इथे. मी उत्तर नाही देणार याचं. ठीक आहे, तुम्ही तसं वागू शकता, पाणिनी म्हणाला, आणि त्या दोघांनी समिधाकडे बघितलं. हे बघा, आम्ही इथं आलो होतो ते फक्त काय माहिती घेण्यासाठी आलो होतो. ठीक आहे, आणि आता काय हवंय? 20 लाख. हे बघा मिस्टर पटवर्धन, या अपहार केलेल्या रकमेतनं तुम्ही तुमची फी वसूल करू शकत नाही. निघा तुम्ही, नंतर भेटू आपण, कोर्टात भेटू. पोलीस म्हणाला. दोघे उठून दाराबाहेर पडले. ते जाताच पाणिनीनी समिधाला खूण केली की काही बोलू नको. अचानक त्यांनी दार उघडलं आणि बाहेर ते पोलीस नसल्याची खात्री करून घेतली.
मी आता प्रचितीची बॅग घेऊन विमानतळावर जातोय. तिथेच तिला भेटीन. पटवर्धन सर, पण 20 लाखांचा अपहार? मलाही कळत नाहीसं झालंय. बघू. पाणिनी म्हणाला, त्यांनी इंटरकॉम करून सामान नेण्यासाठी वेटर पाठवा म्हणून सूचना दिली आणि तातडीच्या कामासाठी निघावं लागत असल्यानं 789 रूमचं बिल तयार ठेवायला सांगितलं. प्रचिती आणि स्वतःची बॅग घेऊन तो निघाला. समिधा, तू इथला किल्ला लढव. तुला आता सगळी पार्श्वभूमी माहिती झाली आहे. गरजेनुसार कनकचा सल्ला घे. आपण प्रचिती असल्याचं नाटक कर, पण शक्यतो स्वतःच्या तोंडून आपण प्रचिती असल्याचं बोलू नकोस. समोरच्याची तशी समजूत मात्र करून दे. तेवढ्यात वेटर सामान न्यायला आला. त्याच्याबरोबर पाणिनी रिसेप्शनला गेला. स्वतःची खऱ्या नावानं ओळख करून दिली आणि सांगितलं की खरं तर आज रात्री मुक्काम करणार होतो, पण अचानक एक फोन आल्यामुळे तातडीनं जावं लागतंय. मी फक्त आंघोळीसाठी रूम वापरली आहे. त्याचे पैसे देतो, पण खोलीचं भाडं पूर्ण आकारू नका. पण रिसेप्शनिस्टनी स्पष्ट सांगितलं की 1 दिवसाचं भाडं द्यायलाच लागेल. त्यावर पाणिनीनी जरा वाद घातला आणि शेवटी माघार घेत म्हणाला, ठीक आहे, द्या बिल. आणि सामान आणणाऱ्या वेटरला पाणिनी म्हणाला, तू टॅक्सी बोलव, मला एस.टी. स्टँडला जायचं आहे. वेटरने टॅक्सी आणली. टॅक्सीत बसल्यावर पाणिनी ड्रायव्हरला म्हणाला, हे बघ, एस.टी. स्टँडला घे गाडी. टॅक्सी सुरू झाली आणि रहदारीत मिसळली. वाटेत एका ठिकाणी पाणिनीने टॅक्सी थांबवायला सांगितली. एका इमारतीत पाणिनी शिरला आणि 2 मिनिटांनी बाहेर आला. अरे, मला अंदाज होता बरं का. तो ड्रायव्हरला म्हणाला, मला अचानक खितवला जायला लागतंय, त्यामुळे एस.टी. स्टँडऐवजी विमानतळावर टॅक्सी वळव आणि पटकन बरं का. आता एवढ्या रहदारीत पटकन शक्य नाही ते. नाही, प्रयत्न कर ना तू. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी खिशातनं काही नोटा काढून ड्रायव्हरला आधीच देऊन टाकल्या. विमानतळावर जाईपर्यंत जेवढं भाडं होईल त्यापेक्षा जास्त पैसे देऊन ठेवतोय, कारण आपण उतरू तेव्हा विमानाची वेळ अगदी जवळ आली असेल. तुला पैसे देण्या इतका वेळ हातात नसेल माझ्या. टॅक्सी ड्रायव्हर खुश झाला. नाही, आता काळजीच करू नका हो. आता बघा कशी पळते टॅक्सी, तो म्हटला. विमानतळ जवळ येताच प्रथम पाणिनीनी जवळच्या बुकिंग एजंटच्या ऑफिसात जाऊन तिकीट घेतलं. टॅक्सी पुढे विमानतळावर घेतली. ड्रायव्हरला हमालाला बोलवायला सांगितलं. हमालाला म्हणाला, खितवलाला जाणाऱ्या विमानात माझं बुकिंग आहे. तू सामान वाहून नेणाऱ्या पट्ट्यावर या बॅगा टाक. हमालाबरोबर ही सूचना टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा ऐकेल याची दक्षता पाणिनीनी घेतली होती. टॅक्सी निघून गेली. ती जाताच पाणिनीनी हमालाला थांबवलं. अरे थांब जरा, मला खितवला जायचं आहे हे मी तुला चुकीचं सांगितलं. त्या बॅग आण इकडे परत. मला एक काम आहे, ते आधी करू देत. मग ठीक आहे, हमालानी उत्तर दिलं. पाणिनीनी त्याला पैसे दिले, त्याला खुश करून टाकलं आणि त्याला जायला सांगितलं. थोडा वेळ वेटिंग रूममध्ये थांबला आणि विमानाची अनाऊन्समेंट झाल्यावर निवांतपणे विमानात चढला. आत शिरताना त्यांनी सगळ्या प्रवाशांवर नजर फिरवली. आत कुठेच प्रचितीचा पत्ता नव्हता. पण आता उशीर झाला होता. विमानात चढणारा तो शेवटचा प्रवासी होता आणि विमान आता उड्डाणासाठी तयार झालेलं होतं. परतीचा प्रवास शक्य नव्हता. नाईलाजाने तो देवनार येईपर्यंत बसला. नंतर खाली उतरून हॉटेलमध्ये गेला. शांतपणे जेवण केलं आणि डेल्मन हॉटेलला समिधाला फोन लावला. तू जिची भूमिका करतीयस तिची काही खबर? त्यांनी समिधाला विचारलं. काहीही नाही. ती आणि मी एकाच विमानाने देवनारला जाणार होतो. ती आधी जाऊन बसणार होती आणि मी आयत्या वेळेला येणार असं ठरलेलं होतं. पण मी विमानात बसलो तेव्हा कळलं की ती आतमध्ये नाहीच आहे. अगं बाई, मग आता? मला डबल क्रॉस केलंय. तरी अखेरची संधी म्हणून मी उद्या 10:30 वाजता तिच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. ती असेल तर ठीक, नसेल तर मी निघून येईन आणि मग मी हात झटकून या प्रकरणातून मोकळा होईन.
काही घडलं तर तुम्हाला कळवू आणि कधी कळवू? नाही, मला नको, तुझ्या सरांना कळव, कनकला. पाणिनी म्हणाला. एकादशम अर्वाचीन कंपनीच्या ऑफिसपाशी पाणिनी आला तेव्हा 10-20 झालेले होते. तो अशा जागी उभा होता की आत येणारे कंपनीचे लोक त्याला बरोबर दिसत होते. ठीक 10:30 वाजता प्रचिती पारसनीस दारातून आत येताना दिसली. अगं, तू होतीस कुठे काल? पुढे होत पाणिनीने विचारलं. तिने पाणिनीचा हात असा काही पकडला की त्या स्पर्शावरनं पाणिनीला जाणवलं की तिला त्याच्या शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज होती. आज पहाटे 3:25ला प्रयंक गेला, ती मुसमुसत म्हणाली. ओह प्रचिती, माफ कर मला. तुमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. पण तरीही प्रचिती, आपल्याला थोडं भावनिक न होता काही महत्त्वाची कामं पार पाडायची आहेत. मी तुम्हाला वचन दिलं होतं म्हणून आज आली इथे. नाहीतर मी साहेबांना सांगून रजाच घेणार होते. नाही, मान्य आहे मला. पण तू आता या क्षणी कुठल्या परिस्थितीत आहेस याचा विचार कर. तू जरी मला 5 लाखाचा अपहार झाला असं सांगितलं असलंस तरी कंपनीचा दावा आहे की अपहार 20 लाखांचा झालाय. 20 लाख? हो, 20 लाख. तू रोज कामावर कशी येतेस? गाडी आणतेस? मी बसनी येते. ओके. भावाचे पुढचे विधी? मी सकाळीच सगळे पूर्ण केले. पटवर्धन, मनावर मोठा दगड ठेवून आली आहे मी इथे. तू काल ठरलेल्या विमानात का नव्हतेस? मी हॉटेलमधनं निघाल्यापासून एक जण माझा बसस्टँडपर्यंत पाठलाग करत होता. मी स्टँडवर आल्यावर गर्दीत मिसळून त्याला हुलकावणी द्यायचा प्रयत्न केला, पण नाही जमलं ते. मी मुद्दाम लेडीज रूममध्ये बराच वेळ जाऊन बसले. मग टॅक्सी केली, विमानतळावर गेले, पण आपलं विमान काही मला गाठता आलं नाही. विमान निघून गेलं होतं 10 मिनिटापूर्वी. म्हणून मग मी रात्री जेवण केलं आणि नंतरचं देवनारचं विमान घेतलं आणि इथे आले. मी तुम्हाला कळवायला हवं होतं, पण मनात विचार केला की सकाळी आपण ऑफिसमध्ये भेटणारच आहोत. शिवाय त्या पाठलाग चुकवण्याच्या नादात तुम्हाला किंवा कनक ओजसनं फोन करायचा राहिला माझा. पहाटे मी इथे आल्यावर हॉस्पिटलला फोन केला तेव्हा भावाची बातमी मला कळली. माफ करा मला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तू आत्ता आली आहेस तशीच पुन्हा बसनी घरी जा. थोडी झोप काढ. ही तुझी सुटकेस घे, मी आणली आहे ती. तू बँकेचा ड्राफ्ट आणलायस का? तो मला दे. शक्यतोवर मी त्याचा वापर करणार नाही, पण मला देऊन ठेव. पुढे काय करणार आहात तुम्ही? पाणिनीकडे ड्राफ्ट देत ती म्हणाली. पाणिनीने ड्राफ्ट तिच्याकडनं घेतला, स्वतःच्या खिशात ठेवला. पाणिनी म्हणाला, मी तुमच्या कंपनीवर जरा दबाव टाकणार आहे, पण तू त्याचा विचार करू नकोस. मी बघीन ते. तू आता बसनी घरी जा. कुठे स्टॉप आहे बसचा? इथे खालीच आहे पटवर्धन. पटवर्धन, मी तुम्हाला विमानाच्या तिकिटाचे पैसे देणार आहे, पण आत्ता ते नाही आहेत माझ्याकडे. हे बघ, तो काहीही विचार करू नकोस. पाणिनी म्हणाला आणि तिला घरी जायची सूचना देऊन एकादशम अर्वाचीन कंपनीमध्ये जायला निघाला. मला शाल्व धारवाडकरांना भेटायचं आहे, पाणिनी रिसेप्शनिस्टला म्हणाला. हो का? पण ते परगावी गेलेत. मग मी शुक्लेंदूंना भेटीन. ओके. आपलं नाव? मी पाणिनी पटवर्धन. कुठल्या फर्मतर्फे आलाय तुम्ही आणि काय खरेदी करायचं आहे? माझं काम वैयक्तिक आहे, खाजगी आहे. मी कुठल्याही फर्मचा विक्रेता किंवा खरेदीदार म्हणून आलेलो नाही आहे. मी ॲडव्होकेट आहे आणि तुमच्याकडे कामाला असणाऱ्या प्रचिती पारसनीस संबंधी मी बोलायला आलो आहे. पाणिनी म्हणाला. क्षणात तिचा नूर पालटला. तिने घाईघाईत इंटरकॉममधनं कोणाशी तरी हळू आवाजात बोलणं केलं. पाणिनीला शब्द कळत नव्हते, पण ते बोलणं झाल्या झाल्या एक रिसेप्शनिस्टच्या मागच्या बाजूचं दार उघडलं गेलं आणि एक जाडजूड देहाचा, गोबऱ्या गालाचा, तिशीतला माणूस बाहेर आला. मिस्टर पटवर्धन? हो, मीच तो, बरोबर.
मी शुक्लेंदू धारवाडकर. काय काम काय आहे माझ्याकडे? प्रचिती पारसनीसबद्दल आहे. तिच्याबद्दल? तिच्याबद्दल काय? ती तुमच्याकडे नोकरी करते? हो, पण आज ती आलेली नाहीये. तिच्या भावाला मोठा अपघात झालाय. नाही, त्याबद्दल नाही. मला तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे, तिच्याशीच संबंधित. मग बोला. इथेच. काय हरकत काय आहे? ठीक आहे. मी थेट विषयाला हात घालतो. मी तिचं वकीलपत्र घेतलंय. तुमच्या कंपनीत तिने 20 लाखाचा अपहार केलाय. ही गोष्ट पोलिसांना कळवण्यामागे तुमचा काय हेतू आहे? हे बघा, पुढे काहीही बोलू नका पटवर्धन. आम्ही असं काहीही बोललेलो नाहीये. धारवाडकर जोरात म्हणाला. तुम्ही बोलला नसाल, पण तरी तसं भासवलंत. हे बघा, या गोष्टी अशा इथे आणि आत्ता यावेळी बोलण्यासारख्या नाही आहेत. शुक्लेंदू धारवाडकर म्हणाला. का? काय हरकत काय आहे आत्ता बोलायला? पाणिनीने विचारलं. मी अपेक्षित केलं नव्हतं की तुम्ही अचानक याल म्हणून. तुम्ही फोन सुद्धा केलेला नाहीये किंवा मला तशी सूचनाही दिलेली नाहीये. तुम्हाला ते अपेक्षित होतं का? म्हणजे गरज होती आधी सूचना देण्याची? नाही, तसंच काही नाही. बरं, मग या ठिकाणी बोलण्यात काय गैर आहे? अहो, ही पब्लिक प्लेस आहे पटवर्धन. आपण तुम्हीच थोड्या वेळापूर्वी म्हणालात की इथे बोलू. त्याचा चेहरा रागानं लाल झाला, पण नाईलाज झाल्यासारखा शुक्लेंदू धारवाडकर म्हणाला, आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलूयात का? ते दोघं त्याच्या केबिनमध्ये आले. त्यांनी पाणिनीला बसायला सांगितलं आणि म्हणाला, पटवर्धन, ऑडिटरनी आमच्या लक्षात आणून दिलंय की रोख रकमेत फार मोठी तूट आली आहे आणि अर्थात जे कर्मचारी रजेवर आहेत किंवा होते त्यांची चौकशी करणं गरजेचं ठरलंय. प्रचिती पारसनीस ही त्यातली एक आहे. अगदी बरोबर आहे. तुमचे काका शाल्व धारवाडकर ही दुसरी व्यक्ती आहे. नीट बोला तुम्ही. काका हे नोकर नाही आहेत, ते मालक आहेत या कंपनीचे. प्रयंक पारसनीस ही आणखीन तिसरी व्यक्ती आहे. हो, त्याची कवटी अपघातात फुटली आहे. तो बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहे. त्याची स्थिती चांगली नाहीये पटवर्धन. त्याच्याकडे सुद्धा तुम्ही या अपहाराबद्दल चौकशी केलीत का? अहो, तो बेशुद्ध आहे. त्याला कसं आणि काय विचारणार? म्हणून प्रचिती ही एकमेव व्यक्ती अशी होती जिच्याबद्दल चौकशी करायच्या सूचना तुम्ही पोलिसांना दिल्यात. अहो, ती रजेवर होती त्या काळात. अर्थात तिच्या भावाच्या आजारपणामुळे तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं आम्ही समजलो होतो, पण चौकशी केली तेव्हा कळालं की ती अचानक रिवाला गेली. म्हणून तुम्ही रिवा पोलिसांना तिच्या मागावर पाठवलं. तिच्याकडून माहिती मिळवण्यासाठी. तुम्ही असं मनात भरवलत किंवा सुचवलत पोलिसांना की तिनेच हा अपहार केलेला असावा? हे बघा, तुमचे शब्द माझ्या तोंडात घालू नका पटवर्धन. ती रिवामध्ये नेमकी कुठे राहत होती हे तुम्हाला कसं काय कळलं? ही गोष्ट मी नाही सांगू शकत. ठीक आहे मिस्टर धारवाडकर, मी एवढंच सांगू इच्छितो की मी प्रचितीचं वकीलपत्र घेतलंय. तिच्यावर रोख रकमेचा अपहार केल्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष आरोप तुम्ही केल्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोचलाय. हे माझं कार्ड घ्या. तिच्याशी तुमचं काही काम असेल किंवा बोलायचं असेल तर ते फक्त माझ्या मार्फत होऊ शकेल. याचा अर्थ आता असा घ्यायचा का मी की ती आता इथे काम करणार नाही? त्याची चर्चा मी आता नाही करू शकत. मी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा लावण्याचा ती विचार करू शकते. एवढं सांगण्यासाठी तुम्ही रिवावरनं एवढे लांब इथे आलात? काय चूक आहे त्यात? कारण पैसे कुठे गेले ते आम्हाला माहितीच नाही ना अजून. आम्हाला एवढंच माहिती आहे की रोख रकमेत तूट आलेली आहे. तुमची खात्री आहे? अर्थात 20 लाख रुपयांची तूट आहे. एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात तुम्ही कंपनीत ठेवता? अहो, यापेक्षा खूप मोठ्या रकमा ठेवतो आम्ही. बरेचसे व्यवहार रोखीत करून आम्ही डिस्काउंट मिळवतो. विशेषतः बँका बंद असतात त्याच्या आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मोठी रक्कम ठेवतो.
आणि त्याच्या हिशोब पुस्तकातल्या नोंदीबद्दल तुम्ही फारसे जागरूक नसता. सोयीस्करपणे जुन्या पुरातन कलाकृती खरेदी विक्री करायचा आमचा धंदा आहे. जास्त धंदा हा परदेशात करतो. अशा कलाकृतींना आम्ही सांगू ती किंमत देणारे रसिक असतात. कायदेशीर बाबत आम्ही फार प्रश्न विचारले नाहीत, तर रोख रक्कमच बरंचसं काम करते. मला समजलं नाही तुमचं म्हणणं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्ही जुन्या मूर्ती, पुतळे किंवा कलाकृती जेव्हा परदेशात नेता तेव्हा लाच देण्यासाठी तुम्हाला ही रोख रक्कम लागते? तुम्ही वकील आहात हो. लाच देणं घेणं हा गुन्हा आहे. मी सांगितलेल्या गोष्टींचा नेमका अर्थ तुम्ही लावू शकता पटवर्धन. याचा अर्थ धारवाडकर, कोर्टात तुम्हाला अगदी सविस्तर उत्तरं द्यायला खूप वाव आहे. थांबा थांबा पटवर्धन, हा वाद कोर्टात न्यायचं काही कारण नाही बरं का. पाणीनी काही न बोलता गप्प राहिला. मी सांगतो ना सविस्तर. परदेशातल्या काही बंदरांमधनं अशा पुरातन वस्तू बाहेर न्यायला बंदी आहे. पण काही बंदरामधून अशा वस्तू परदेशी न्यायला बंदी नाही आहे. अशा वेळी जर एखादा व्यापारी गाडी घेऊन पुरातन मूर्ती घेऊन आमच्या दारात आला तर तो व्यवहार पूर्ण करणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. या मूर्ती खऱ्या आहेत का डुप्लिकेट हा मुद्दा त्या क्षणी गौण ठरतो. तुम्हाला माहिती असेल ना की मदस्का हे शहर जुन्या पुरातन मूर्तींचं डुप्लिकेट बनवणारं मोठं मार्केट आहे. त्या मूर्ती पर्यटकांना विकल्या जातात ओरिजिनल म्हणून. तरी रोख व्यवहाराची गरज का लागते हे यातून स्पष्ट होत नाहीये. ट्रक भरून अशा मूर्ती घेऊन येणाऱ्या माणसाच्या भूमिकेत स्वतःला ठेवा आणि विचार करा पटवर्धन. या माणसाकडे ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही मूर्ती असतात. किती ते त्याला माहिती असतं. त्याची किंमत त्याला माहिती असते. 2 नंबरचे हे व्यवहार कोणीच रोख शिवाय अन्य प्रकारे करणारच नाही ना. याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून डुप्लिकेट मूर्ती खरेदी करून आणि विकून चक्क फसवणूक करता ग्राहकांची. नाही नाही, तसं नसतं. एकूण मालात खोट्या आणि खऱ्या किती हे आम्हाला माहिती नसतं, कारण तेवढं बघायला तपासायला वेळच नसतो. आम्ही विकताना मात्र तपासून खऱ्या मूर्तीच विकतो. थोडक्यात खरेदी करताना खोट्या मूर्तींची किंमत आम्हाला द्यावीच लागते. कधी या व्यवहारात तोटा होतो, कधी फायदा. पाणीनी काहीतरी बोलणार तेवढ्यात केबिनचं दार उघडून शुक्लेंदू धारवाडकरची सेक्रेटरी आत आली. सर सर शाल्व साहेब आत्ताच आलेत. मग त्यांना येऊ देतात. त्यांना सांग की रिवा शहरातले प्रसिद्ध ॲडव्होकेट पाणीनी पटवर्धन आले तिथे आणि ते ज्या विषयासाठी आलेत तो विषय आपल्याला आपल्या लीगल डिपार्टमेंटशी बोलून हाताळावा लागणार आहे. हां, मला हे एकदम पटलंय बरं का. तुम्ही तुमच्या वकिलांना बोलवून घ्या बरं पटकन. पाणीनी म्हणाला. नाही नाही, अशी घाई करू नका. शाल्व म्हणजे माझे काका आहेत. मला फक्त शाल्वना तशी कल्पना द्यायची होती. हे बघा आलेच काका. पाणीनीनी वळून पाहिलं तर दारात एक उंचापुरा, देखणा आणि करारी माणूस उभा होता. चेहऱ्यावर हास्य होतं, पण त्याचे डोळे मात्र कोरडे होते, त्यात हास्य नव्हतं. ते गोल गरगरीत होते आणि दुसऱ्यावर वचक बसवणारे होते. शुक्लेंदूनं दोघांची ओळख करून दिली. पाणीनी उभा राहिला, त्याच्याशी शेकहँड केला. श्रोते हो, आजचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा अभय बापट लिखित ब्लॅकमेल.